नागपूर शहरातील वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे शाखा युनिट 5 ने प्रतिबंधित नायलॉन मांजा बाळगणाऱ्या इसमावर कारवाई केली आहे। 6 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी प्रधानमंत्री आवास योजना इमारत परिसरात टाकलेल्या छाप्यात मनीष राजेश कठाणे यास अटक करण्यात आली आहे। आरोपीकडे शासनाने बंदी घातलेला नायलॉन मांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगत असल्याचे आढळून आले। या कारवाईत नायलॉन मांजा चक्री, दुचाकी, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 1,28,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी पर्यावरण संरक्षण अधिनियम व भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। प्रतिबंधित नायलॉन मांजावर कारवाई करण्यासंदर्भात माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल सर आणि माननीय उच्च न्यायालयाचे सुद्धा निर्देश आहेत। त्या अनुषंगाने आमच्या युनिट क्रमांक 5 क्राईम ब्रँचचे API गीते, API कदम आणि हवालदार राजा त्याचबरोबर इतर सर्व टीमचे अंमलदार हे पेट्रोलिंग करत असताना पोलीस स्टेशन वाठोडामधील प्रधानमंत्री आवास योजनाच्या परिसरामध्ये एक व्यक्ती प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करत आहे कब्जात बाळगून अशी माहिती मिळाल्याने त्यांनी रेड कारवाई केली। अशा व्यक्तीकडून 21 चक्री प्रतिबंधित नायलॉन मांजा त्याचबरोबर त्याचा मोबाईल आणि एक त्याची व्हेकल अशा प्रकारे आम्हाला एकूण 1,28,500 रुपयाचा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपी विरुद्ध वाठोडा पोलीस ठाणे या ठिकाणी पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 515 त्याचबरोबर भारतीय न्याय संहिता कलम 223 अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि संपूर्ण मुद्देमाल आणि हे आम्ही पुढील कारवाई करता देण्यात आलेले आहे। नागपूर येथून विशाल बंबडवार सोबत ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट।